वयाच्या 28-25व्या वर्षी कोलेस्ट्रॉल वाढलंय. हो. आणि हिस्ट्री घ्यायला गेले तर कळलं की रोज 100 ग्रॅम पनीर खातायत. काहीतरी जिम लावलीये, मग इन्स्ट्रक्टरनी सांगितलंय 100 ग्रॅम पनीर रोज खाल्लं की तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट कमी होते. पण लक्षात घ्या, पनीर मध्ये तुम्हाला फक्त 25% प्रोटीन मिळतंय. 75% फॅट खाताय तुम्ही. ते पण सॅच्युरेटेड फॅट असतं आणि त्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतंय. 6-6 महिने, 12-12 महिने त्या लोकांनी हे असं पनीरचं वालं डाएट केलंय आणि मग कोलेस्ट्रॉल वाढलंय म्हणून आलेले आहेत आपल्याकडे. तर लक्षात ठेवा, कोणतेही प्रोटीनचं डाएट करताना उघड्या डोळ्यांनी करा. पनीर ऐवजी टोफू खाल्लं तर कमी कोलेस्ट्रॉल आणि कमी फॅट असलेलं प्रोटीन तुम्हाला मिळू शकतं. आणि सोया पण आपल्याला खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा. अगदी मी तर म्हणते की एखाद वेळी वे प्रोटीन पण चालेल, पण एवढं प्रोटीन खायचं म्हणून पनीर खाल्लं तर त्याचे असे साईड इफेक्ट होऊ शकतात जे तुमच्या हार्ट डिसीजला कारणीभूत होऊ शकतात.